शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर रात्री छापा पडला। सांगोला शहरातील त्यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला आहे। निवडणूक भरारी पथकाने झाडाझडती घेतलेली आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक त्यांच्या कार्यालयात दाखल झालं आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी सुरू केली। रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती। ऑफिसमध्ये बसलेल्या सर्वांनाच पोलिसांनी थांबवून घेतलं। लोक ऑफिस मध्ये आली, मला काय कळायला तयार नाही। काय भानगडी? ते म्हणले तुम्ही फक्त बसून राहा, थोड्या आम्हाला बातम्या आल्या जरा बघायचं आहे। म्हणलं काय स्पष्ट बोला म्हणले, तर इथं पैसे बी बघा म्हटलं, काय तुम्ही पार्टीची बघा, मला जायचं आहे म्हटलं, गोळ्या खायच्या आहेत। बराच वेळ त्यांनी मला तिथं बसवून ठेवलं आणि मला परत बातमी कळली की असं अनेक ठिकाणी माझ्या कार्यकर्त्या घरावर सुरू आहे आणि त्यांच्या तिकडे सुरू असल्यामुळे मला बाहेर जाऊ देत नाही, ते असंही मला समजलं। मी शांत राहिलो। हे सांगोल्याच्या इतिहासात 52 साली निवडणुका सुरू झाल्या, तिथून आता या निवडणुका पहिल्यांदा घडत। यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे। याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे। निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती। शहाजी बापूंच्या तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात। आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना आणि त्यांच्याकडे रात्री कार्यालयात रेड झाली। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। शहाजी बापूंच्याकडे जी काल या ठिकाणी धाड झाली, खरं तर हे अपेक्षित होतं का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? नाही, काय ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही आहे।